नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर सिडको घरांच्या किमती 6 लाखाने कमी झाल्या आहेत आणि त्याबद्दलचे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते जारी झालेलं आहे। तर ते प्रसिद्धीपत्रकसुद्धा आपण वाचून दाखवणार आहोत। त्याआधी काय आहे अपडेट ही आपण संपूर्ण माहिती जी आहे ती सविस्तरपणे पाहू। सिडकोच्या माध्यमातून 2022 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर उल्वे येथील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानक परिसरात जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून सिडकोने घेतला आहे। त्यामुळे या योजनेतील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासह यशस्वी ग्राहकांना आता ही घरे अवघ्या 27 लाखात उपलब्ध होणार आहेत। पूर्वी या घरांची किंमत 35,30,000 रुपये इतकी होती। सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात 7,849 घरांची जाहीर योजना केली होती। या योजनेची 17 फेब्रुवारी 2023 मध्ये संगणकीय सोडत काढण्यात आली, परंतु या प्रकल्पातील घरांच्या किमती अधिक असल्याचा सूर यशस्वी ग्राहकांनी लावला होता। इतकेच नव्हे तर घरांच्या किमती कमी कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांसह विविध पातळीवर पाठपुरावा केला होता। या सर्व पार्श्वभूमीवर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या त्या दृष्टीने चाचपणी सुरू केली होती। विशेष म्हणजे तशा आशयाचा सविस्तर प्रस्ताव सिडकोच्या संबंधित विभागाकडे नगरविकास विभागाकडे पाठविला होता, परंतु मागील 6 महिन्यांपासून हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होता। अखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सिडकोने बामणडोंगरी प्रकल्पातील घरांच्या किमती 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यामुळे आता 4,869 अर्जदारांना मिळणार लाभ। तर याबाबतचे सिडकोने प्रसिद्धी पत्रक म्हणजे प्रेस नोट जारी केलेले आहे। त्यात लिहिलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील बामणडोंगरी घराच्या किमती 6 लाखांनी कमी करण्यात आल्या। यशस्वी अर्जदारांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभासह अंदाजे रुपये 27 लाखात मिळणार सिडकोची घरे, असे या परिपत्रकामध्ये नमूद केलेले आहे। तसेच यशस्वी अर्जदारांना इरादापत्रे पाठविण्यात आलेली असून अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व वाटपपत्र निर्गाबन प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यामुळे यशस्वी अर्जदारांना लवकरच सदनिकांचा ताबा मिळणे शक्य होणार आहे। तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।